उद्यापर्यंत बँकेतले सर्व इंग्रजी बोर्ड काढून टाका आणि तिथे मराठी बोर्ड लावा, अन्यथा बँक फोडून टाकू, असा इशारा मनसेने उल्हासनगरच्या कोटक महिंद्रा बँकेला दिला आहे। रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेतील सर्व व्यवहार मराठीतून होणं गरजेचं आहे। याबाबतचं पत्र देण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उल्हासनगरच्या कोटक महिंद्रा बँकेत गेले असता तिथे सर्व इंग्रजी फलक असून मराठी भाषेचा वापर कुठेच केलेला नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे उद्यापर्यंत हे सर्व बोर्ड मराठीत करा, अन्यथा बँक फोडून टाकू, असा इशारा मनसेने दिला। तर 1 महिन्याच्या आत बँकेत सर्व व्यवहार मराठीत करा, असा अल्टिमेटमही मनसेने दिलाय। यानंतर मनसेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं आहे। सगळे बोर्ड मराठी, इंग्रजी, हिंदी आणि इंग्रजीचा मला पण मराठीला प्राधान्य मिळालं पाहिजे। मराठी मोठ्या अक्षरात पाहिजे। उद्या जर बोर्ड दिसले नाही, बोर्ड टाकीन काचे सकट। तुम्हाला आम्ही 1 महिन्याचा वेळ दिलाय। 1 महिन्यामध्ये तुमचे जेवढे कर्मचारी आहेत त्या प्रत्येकाला मराठी आलं पाहिजे। 1 महिन्याने आम्ही येणार असेल, अभिनंदन। मराठी येत नाही असं जर बोलणार असला तर त्याला आम्ही चोपणार ना, कोणी पण असू देतो। आता आम्ही इथे कोटक बँकेमध्ये आलो, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, पण इथे जे बोर्ड आहेत ते पूर्ण इंग्रजीमध्ये, मराठीत एकही बोर्ड दिसला नाही आम्हाला। म्हणजे हे दिसून येतं की मराठीची ह्या बँकवाल्यांना किती एलर्जी आहे। जेव्हा तुम्हाला RBIचा नियम आहे, GR आहे की प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक बँकेमध्ये वरती मराठी ठळक अक्षरामध्ये पाहिजे, नंतर इंग्रजी असू द्या, हिंदी असू द्या, परंतु इथे जेव्हा आम्ही बघितलं तर कुठेच हे दिसलं नाही। आम्ही त्या मॅनेजरला आजच्या आज ते सगळे बोर्ड काढायला लावले। जर आज त्यांनी बोर्ड काढले नाही, उद्या येऊन बोर्डासहित सगळ्या काचा त्याचा फोडणार म्हणजे फोडणारच। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, उल्हासनगर।